नमस्कार. खंड 24वा भीष्मपर्व भाग 2. युद्धाचा आज आपण ऐकणार आहोत 2रा दिवस आणि भाग आहे 52वा. संजय सांगतो, रात्र संपली आणि 2ऱ्या दिवसाची झुंजूमुंजू झाली. भीष्म त्याच्या सैन्याला युद्धाच्या तयारीला लागण्याचा आदेश देतो. त्यानंतर तो कौरवांना जिंकवण्यासाठी एक व्यूहरचना करतो त्याच्या सैन्याची. त्या रचनेला गरुड असं नाव आहे. त्या रचनेत गरुडाच्या चोचीच्या जागी स्वतः देवव्रत राहणार आहेत. डोळ्यांच्या जागी अश्वत्थामा आणि कृतवर्मन नेमले जातात. अश्वत्थामाला आणि कृपांना मदत करण्यासाठी त्रिगर्त, मत्स्य, केकया आणि वटधन नेमले जातात. भूरिश्रव, साल, शल्य, भागादत्त आणि मद्रक, सिंधसंवर त्यांच्याबरोबर पंचनोदी नेमले जातात. त्यांना साथ देणार असतात जयद्रथ, जो त्या गरुडाच्या रचनेच्या मानेच्या जागी असतात. त्या गरुडाच्या रचनेत पाठीच्या जागी दुर्योधन त्याच्या फौजेसह असणार असं ठरतं. त्याला मदत म्हणून अवंतीचे विंद आणि अनुविंद नेमले जातात. त्यांच्यासह कुंभोज, सुरसेन आणि शक हे नेमले जातात. गरुडाची शेपूट आहे मगध, कलिंग. तर दशरथ लोकांच्या टोळ्या त्यांच्या चिलखतानिशी सज्ज होतात उजवे पंख म्हणून. करुष, विकुंज, मुंड, कौंडिवृष, वृथद्वल हे डावे पंख असतात. ती रचना कौरवांनी केली आहे हे पाहिल्यावर सव्यसाची दृष्टद्युम्नाला घेऊन त्यांची रचना तयार करतो. त्यांची व्यूहरचना फारच जबरदस्त होती. त्या रचनेचं नाव आहे अर्धचंद्र रचना. त्या रचनेत भीम उजव्या टोकाला राहणार असतो. त्याच्याबरोबर सहाय्यक म्हणून बरेच छोटे मोठे राजे असतात. मधल्या भागात महाबली, विराट आणि द्रुपद नेमले जातात. त्यांच्या बाजूला नील असतो, ज्याची विषारी शस्त्र प्रसिद्ध आहेत. त्याच्या बाजूला धृष्टकेतू, छेड्डी, काशीस, करुष, पौरव आणि दृष्टद्युम्न नेमले जातात. शिखंडी पांचालाच्या फौजेनी सज्ज असतो. त्याला मदत करण्यासाठी प्रभाद्रक आणि इतर सैन्य योजलेले होते. ते अर्धचंद्राच्या मधल्या भागात उभे राहिलेले होते. त्या ठिकाणी युधिष्ठिर सत्तकीसह त्याच्या हत्ती दलासह सज्ज होता. द्रौपदीची 5 मुलं त्यांच्या मदतीला होती. त्यांच्याजवळ इरवान आणि भीमसेनाचा मुलगा घटोत्कच होता. त्यांच्याबरोबर शक्तिमान केकया यांची फौज होती. त्या अर्धचंद्राच्या डाव्या टोकाला अर्जुन आणि श्रीकृष्ण सज्ज होते. अशा रीतीने एक मजबूत व्यूहरचना पांडवांनी तुझ्या मुलांच्या पराभवासाठी योजलेली होती. त्यानंतर सूर्य उगवला आणि लढाई सुरू झाली. त्यात रथ आणि हत्ती यांची झुंबड उठली होती. कित्येक रथ हत्ती उडवत होते. एकच गोंधळ उडालेला होता. पुन्हा 2ऱ्या दिवशीचा नरसंहार सुरू झाला. रणवाद्य त्यात गोंधळाने भर घालत होती. तो आवाज स्वर्गापर्यंत गेला होता. ते देव, अप्सरा, ऋषी पुन्हा ते पाहायला आले होते. पण इथेच आपण भाग 52वा संपवणार आहोत. भाग 53वा. संजय सांगत असतो की युद्ध सुरू झाल्यावर तुमच्या सैन्याचा मोठ्या प्रमाणात धनंजयाने संहार केला. तरीसुद्धा जे उरलेले होते ते तुमचे सैनिक धीर न घालवता पांडवांशी लढत राहिले होते. त्या युद्धात मृत्यू मिळावा या एकमेव उद्देशाने ते तुमचे क्षत्रिय लढत होते, जेणेकरून त्यांना स्वर्गप्राप्ती होईल. त्यांच्या जोरामुळे पांडवांचं सुद्धा भारी नुकसानही झालं आहे. दोनही बाजूंच्या फौजा इतस्ततः पसरलेल्या होत्या. हवेत धूळ पसरलेली असल्यामुळे कोणालाही काहीही पाहता येत नव्हतं. युद्धाला तुफान जोर आलेला होता. योद्धे, ध्वजस्तंभ, सैनिकांचे कपडे, बोलण्याची भाषा यावरून शत्रुपक्ष अजमावून त्यानुसार लढत होते. कौरवांनी जो व्यूह रचलेला होता तो पांडव तोडू शकत नव्हते. त्याचप्रमाणे पांडवांचा गरुडसुद्धा तितकाच अवघड होता कौरवांच्यासाठी, कारण त्यांचं संरक्षण सव्यसाची आणि भीम करत होते. हत्ती आणि रथ यांची दलं एकमेकांवर हल्ला करत होते. त्यांचं लढाई भाले, बाण यांनी होत होती. ते भाले सोन्याची टोके असलेले होते. रथदलाचे वीर हत्तीवर सुद्धा हल्ला करत होते. त्याचप्रमाणे हत्तीचे योद्धे रथदलावर आक्रमण करत होते. त्यात रथांचा चुराडा होत होता. त्यात अनेक सारथी, रथी मारले जात होते. त्यांच्या धारधार शस्त्रांनी योद्धे, घोडे, हत्ती सगळेच जण जबर जखमी होत होते. लांबून फेकलेल्या भाल्यांमुळे जखमी झालेल्या हत्तीवरील स्वार
खाली कोसळत होते. कित्येकांच्या मजबूत चिलखतांमुळेही त्यांना मारलेले भाले आणि बाण त्यांना इजा न करता खाली पडत होते. काटेरी गदा, लोखंडी गदा अशा प्रकारच्या आयुधाने ते जोराने लढत होते. एक उद्देश एकच होता, प्रतिस्पर्ध्याला ठार मारणं. त्यात कित्येक घोडे तलवारींच्या घावामुळे जखमी होऊन धारातीर्थी पडलेले दिसत आहेत. कित्येक सैनिक जीवाच्या भीतीने घाबरून पळून जातानाही दिसत होते. तुझ्या बाजूचे भीष्म, द्रोण आणि जयद्रथ, त्याशिवाय पुरुमित्र, विकर्ण, गांधारचा राजा शकुनी असे महायुद्ध पांडवांची फळी तोडण्यात काही प्रमाणात यशस्वी झालेले दिसत होते. पांडवांच्या बाजूचं भीमसेन, त्याचा पुत्र घटोत्कच, सत्यकी, चेकितन, द्रौपदीची मुलं त्यांच्या मदतनीस राजांच्या साहाय्याने तुमची फळी तोडत होते. आणि ते युद्ध देव आणि दानवांचं आहे असंच आकाशातून पाहणारे ऋषी बोलत होते. रक्ताने माखलेले ते शूरवीर तांबड्या कुंसकीच्या फुलासारखेच भासत होते. त्या सुमारास तुझा मुलगा दुर्योधन मोठी सेना घेऊन पांडवांच्या फौजांवर चाल करून जातो. त्याला अडवण्यासाठी सगळे पांडव त्याला बाद करण्यासाठी त्या बाजूला जातात. भीष्म आणि द्रोण अर्जुनावर चालून गेले. अभिमन्यू सत्यकी शकुनीवर चालून गेले. त्यांच्यामध्ये एक महाभयंकर युद्ध सुरू झालं. ते युद्ध पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता रे. कोणालाही कोणाची दया माया नाही असेच ते एकमेकांवर वार करत होते. पण इथेच आपण पुढच्या भागाच्या आधी 53वा भाग संपवणार आहोत. भाग 54. संजय सांगतोय की तुझ्या बाजूचे राजे फाल्गुनीला घेरा घालतात. त्यांची संख्या भरपूर होती. ते समशेर, गदा, भाले अशा हत्याराने त्याच्याशी लढणार होते. काहींच्या हातात सोटे तर काहींच्या हातात काटेरी गदा होत्या. ते त्याचा रथ मोडून टाकण्याच्या इराद्याने त्याच्यावर हल्ला करतात. ते युद्ध पाहून स्वर्गातील दानव, राक्षस, पिशाच, गंधर्व, उरुग असे प्रजातीतील अर्जुनाची स्तुती करू लागतात. ते त्याला उत्तेजन देऊ लागतात. शकुनीचे योद्धे तो कृष्णाचा रथ मोडण्यास सुरुवात करतात. ते पाहून सत्यकी त्याचा रथ सोडतो आणि अभिमन्यूच्या रथात चढतो आणि त्याकडे जातो. तो त्या योद्ध्यांचा संहार करण्यास प्रारंभ करतो. दुसरीकडे भीष्म आणि द्रोण युधिष्ठिराचं सैन्य मारून टाकत असतात. त्याचवेळी प्रतिविंध्य, नकुल, सहदेव द्रोणांची सेना कापून काढत असतात. ती सगळी लढाई रक्तरंजितच होती. प्राचीन काळी होऊन गेलेल्या देवदैत्य यांच्या लढाईची आठवण त्या पाहणाऱ्या ऋषींना होत होती. भीमसेन आणि त्याचा मुलगा घटोत्कच त्याचं काम उत्तम करत होते. घटोत्कच एक बाण मारून दुर्योधनाच्या छातीत मोठी जखम करतो. त्या जखमेमुळे दुर्योधन त्याच्याच रथात बेशुद्ध होऊन पडतो. त्याचा सारथी ते पाहून तो रथ घेऊन रणांगण सोडून जातो. ते पाहून दुर्योधनाचे सैन्यसुद्धा युद्ध सोडून निघून जातात. त्यामुळे उत्साह पांडवांचा वाढतो आणि भीमसेन जोराने तुझ्या सैन्यावर हल्ला करतो. दुर्योधन आणि त्याची फौज पळून गेल्यामुळे कौरवांचा उत्साह कमी होतो आणि त्याचा फायदा घेत धृष्टद्युम्न आणि युधिष्ठिराचं सैन्य तुझ्या फौजांची मोठ्या प्रमाणात कत्तल करतात. ते पाहून तुझे मुलगे युद्धभूमी सोडून पळू लागतात. त्यांना वाटतं की दुर्योधन मेलाच असावा. त्या पळणाऱ्या सैन्याला भीष्म आणि द्रोण काही आवरू शकत नाहीत. त्या पळणाऱ्या सैन्यावर अभिमन्यू आणि इतर पांडवांचे वीर जोराने हल्ला करतात. त्यात बरेचसे सैन्य मारलंही जातं. त्याचवेळी सूर्य मावळतीकडे झुकत होता. तो दिवस पांडवांचा होता, कारण त्या दिवशी तुझ्या सैन्याची फार मोठ्या प्रमाणात हानी पांडवांनी केलेली आहे. तेवढ्यातच दुर्योधन शुद्धीवर आला आणि त्याला समजलं की काय होतंय ते पाहून तो पुन्हा युद्धभूमीत आला. त्याच्या सैनिकांना धीर देऊ लागला. त्याला पाहून तुझ्या सैन्याला धीर आला आणि ते पळायचे थांबतात. दुर्योधन मेलेला नाही हे समजल्यावर ते पुन्हा लढण्यासाठी सज्ज होतात. दुर्योधन त्यानंतर भीष्म, द्रोण, कृप यांना उद्देशून बोलतो की जरी मी मेलो तरी हे युद्ध अंतापर्यंत नेऊन पांडवांचा पराभव करणं हे आपलं काम आहे, हे लक्षात असू द्या. कारण आपण धृतराष्ट्रासाठी लढत आहात. पांडवांचा त्यामुळे फायदा होईल हे मला अजिबात आवडणार नाही. असंच जर तुम्ही करणार असाल तर मला तुमच्या जागी कर्णाला सरसेनापती म्हणून नेमावं लागेल. अशी तंबी
तो भीष्माला देतो. ते दुर्योधनाचं बोलणं ऐकून भीष्म सारखे हसू लागले. ते फार रागावलेले दिसत होते. ते रागावून तुमच्या मुलाला म्हणतात, अरे मुला, मी तुला फार पूर्वीपासून सांगतोय की हे असंच एक वेळ होणार आहे. अरे मूर्खा, पांडवांना हरवणं इंद्राला सुद्धा शक्य नाही आहे, तरी तू हे युद्ध चालू ठेवलं आहेस, ह्याला काय म्हणायचं? त्यानंतर भीष्म तुझ्या मुलाला आश्वासन देतात की ते त्यांना जमेल तितकं करतील. ते ऐकून दुर्योधन खुश झाला. त्यानंतर भीष्म पांडवांच्या फौजा आवरण्यासाठी काय करायचं त्याच्या सूचना देऊ लागतात. कौरवांच्या बाजूची रणवाद्य वाजू लागतात आणि सैनिक शंखनाद करतात. इथेच आपला 54वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 55वा. धृतराष्ट्र संजयाला विचारतो की भीष्मानी तसं आश्वासन दिल्यानंतर तो पांडवांच्या विरुद्ध कोणती चाल घेतो ते आता मला तू सांग. संजय सांगायला लागतो, भीष्म तुझ्या मुलांना आणि त्यांचं सैन्य घेऊन जेथे पांडव ठाण मांडून बसलेले होते त्या ठिकाणी कूच करतो. तुमच्या पापकारक धोरणामुळे पुन्हा ते युद्ध सुरू होतं. धनुष्यांचे टणात्कार सर्वीकडे ऐकू येऊ लागतात. ते योद्धे एकमेकांना कसे लढायचे त्याबद्दल सल्ला देऊ लागतात. या युद्धात क्षत्रिय मारले जाऊ लागले. ते जमिनीवर कोसळत असलेले दिसत होते. कित्येकांची मुंडकी खाली पडत असताना धड शस्त्र हातात उधरलेलं असे उभे होते दिसत होते. रक्ताचे पाट वाहू लागले होते. पुन्हा एकदा माणसाच्या अंगाचे भाग आणि त्याबरोबरच घोडे, हत्ती यांचे अवयव त्या धारातीर्थ सर्व दूर पडलेले दिसत होते. त्यामधून रथ चालवणं, माणसाने सुद्धा चालणं अशक्य झालेलं होतं. मेलेल्यांच्या सैनिकांचे अंगरखे, त्यांचे सोन्याचे मौल्यवान दागिने, शस्त्र असं सगळीकडे विखरून पडलेलं होतं. सूर्य सावकाशपणे पश्चिमेकडे झुकत होता. जखमांनी भरलेले मरणोन्मुख असे पडलेले सैनिक ओरडत होते. त्यांच्या प्रियजनांच्या नावाने आवाज देत होते. परिस्थिती केवळ केविलवाणी वाटत होती. ते कोणासाठी आणि का मरत होते ते त्यांनासुद्धा माहिती नव्हतं. कोणालाही भीती वाटावी असंच ते दृश्य होतं. त्याचवेळी शंतनुपुत्र त्याच्या मोठ्या तीरकमट्यातून लांब पल्ल्याचं बाण फेकत होता. आणखीन माणसं मारत होता. त्याच्या चौफेर बाणांच्या वर्षावामुळे पांडवांच्या पुढे सरकणाऱ्या फौजा रोखल्या गेल्या होत्या. भीष्मांची ती कसबच अशी होती, जरी तो एकच होता, अनेक सैनिकांसारखा तो लढत होता. भडकलेल्या अग्नीमध्ये जसे काजळे येऊन पडतात आणि तडफडत मरतात, तसं पांडवांचं सैन्य भीष्मांच्या बाणांच्या वर्षावात मरत होतं. भीष्म एका बाणात एक हत्ती मारत होता. त्याचे बाण नेम कधी चुकतच नव्हते. 2-3 क्षत्रिय एका रेषेत उभे होते. ते एकाच बाणात तो मारत असे. एक बाण त्याच्या उरातून आरपार जात असे. त्या बाणांच्या वर्षावामुळे पांडवांचं सैन्य धीर खचून चाप लागेल ते कृष्णाच्या समक्ष होत होते. भीष्मांना थांबवणं शक्यच नव्हतं. इतके क्षत्रिय भीष्माने मारले की पांडवांची बाजू रिकामी झाल्यासारखीच वाटू लागली. पांडवांचं सैन्य, योद्धे मोठमोठ्यांदा ओरडू लागले होते. त्यांना समजतच नव्हतं की अशा माऱ्यापासून त्यांनी स्वतःला कसं वाचवायचं. पांडवांच्या बाजूचे राजा रणभूमी सोडून जाऊ लागले. सगळीकडे एकच आकांत सुरू झाला. ते कृष्ण पाहत होता. मग थोड्या वेळानंतर तो पार्थाला सांगतो, आता वेळ आलेली आहे. तुला जी संधी हवी होती ती आत्ता तुला मिळत आहे. अरे पार्था, आता भीष्मांवर वार कर. तुला आठवतंय का की तू शपथ घेतली होती की कौरवांचा नाश करणार आहेस म्हणून? आता तू भीष्माला मारून ते खरं कर. तुझं सैन्य हा नष्ट करत आहे. भीष्म साक्षात यम बनून आलेला आहे असंच दिसतंय. ते ऐकल्यावर अर्जुन म्हणतो, वासुदेवा, या सैन्याच्या महासागराला ओलांडून माझे बाण भीष्माला वेधतील. त्यानंतर माधव त्याला म्हणतो, मी रथ भीष्मांच्या जवळ नेत आहे. अर्जुनाचा रथ भीष्मांच्याकडे जात आहे ते पाहून युधिष्ठिराच्या सैन्याला जोर येतो. भीष्मसुद्धा ते पाहून जोरजोराने ओरडत अर्जुनावर बाणांचा वर्षाव करू लागतो. ते होत असताना अर्जुनाचा रथ त्या बाणांच्या वर्षावामुळे एकदम अदृश्य होतो. त्यानंतर अर्जुन त्याच्या गांडीवाने एकच बाण मारून भीष्मांचं धनुष्य तोडून टाकतो. तो वृद्ध योद्धा नवीन धनुष्य उचलतो. अर्जुन ते धनुष्यसुद्धा मोडतो.
ते पाहून भीष्म अर्जुनाच्या कौशल्याचं कौतुक करतो आणि त्याला म्हणतो, त्याला अर्जुनाचा अभिमान वाटतो. तो आणखीन एक धनुष्य घेतो, अर्जुनाच्या रथावर नेम धरतो. परंतु वासुदेव मोठ्या चलाखीने रथ असा हलवतो की त्याचे बाणाचे नेम चुकतात. त्यानंतर तो पुन्हा अनेक बाण मारून त्या दोघांना बाणांनी घेरून टाकतो. त्यांच्या शरीरावर त्या असंख्य बाणांच्या खुणा दिसतात. त्या बाणांच्या जखमांमुळे कृष्णाच्या अंगाला तर कापरच भरतं. भीष्मांचा तो अवतार पाहून कृष्ण समजतो, असेच जर हे होत गेलं तर आजच पांडवांचं सगळं सैन्य एकटा भीष्म मारून टाकून देईल. कृष्णाला ते सहनच होत नाही. कृष्ण आणि अर्जुन दोघेही जखमी झालेले आहेत हे पाहून युधिष्ठिराचं सैन्य परत पळून जायला लागतं. कौरवांचं सैन्य ते पाहून मोठ्या उत्साहाने लढण्यासाठी पुन्हा सज्ज होतं. त्याच्या बाणांमुळे सगळं आसमंत भरलेलं होतं. कोणालाही काहीही दिसत नव्हतं. अर्जुनाची ती अवस्था झालेली पाहून भीष्म त्यांच्या राजांना आश्रय देतो की त्यात द्रोण, कृप, विकर्ण, जयद्रथ, भूरिश्र, श्रुतायुष, अमवत्थ, विंद, अनुविंद, सुदक्षिण, विविध जमातीचे राजे, सौवीर, वसत, शूद्रक, मालव असे सगळेच अर्जुनाच्या बाणाने भरलेल्या रथाला घेराव घालतात. सिनीचा नातू सत्यकी ते पाहिल्यावर त्या घेराव्याला बाहेरून त्याच्या सैन्यानिशी घेराव घालतो. त्या कौरवांच्या सैन्याला वेढा देतो. जसे विष्णू इंद्राच्या मदतीस आला होता तो वृत्राशी लढताना, तसंच ते अर्जुनाला मदत करण्यासाठी गेले होते. तो युधिष्ठिराच्या सैनिकांना आवाहन करतो, अहो क्षत्रियांनो, आपण कसे पळून जात आहात, कुठे जात आहात? अशा प्रकारे क्षत्रिय कधीही मरणाच्या भयाने पळून जात नाहीत. आपण आपला दिलेला शब्द विसरू शकत नाही. भीष्म जर त्यांची कमाल दाखवत आहे तर आपणही आपली कमाल का नाही दाखवत? ते ऐकून दशरथचा राजा कृष्ण त्याला कौतुक करून म्हणतो, अरे सिनीच्या वंशजा, तू योग्य तेच बोलतोयस. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे. मी भीष्मावर हल्ला करतो, त्याला त्याच्या रथातून बाहेर फेकून देतो. कसा ते पहा. त्या कुरुकुलात मला तोंड देऊ शकतील असं एकही नाही आहे. त्या दोघा वीरांचा म्हणजे भीष्म आणि द्रोण नाश करून आपण कौरवांचा पराभव सहजपणे करू शकतो. मी तसं करून धनंजय, नकुल, सहदेव आणि भीमाकडून शाबासकी मिळवू इच्छितो. त्या सगळ्या दुर्योधनाच्या दोस्तांचा पराभव करून मी अजातशत्रूला त्याचं राज्य मिळवून देणार आहे. असं बोलून तो वासुदेव रथातून उडी मारतो आणि खाली उतरतो. त्याचं सुदर्शन चक्रही बाहेर काढतो. ते भीष्माच्या दिशेने तो फेकणार, त्यावेळी सगळी पृथ्वी हादरून जाते. सगळे प्राणी ओरडायला लागतात. कौरवांचा नाश समीप आलेला आहे असं ते दाखवतात त्यांच्या ओरडण्याने. ते सुदर्शन चक्र हातात घेतलेला जनार्दन समवर्त अग्नीसारखा तळपत होता. जगबुडीचं लक्षण त्याच्यात दिसत होतं. परंतु भीष्म ते पाहून अजिबात डगमगला नाही. तो त्याला आवाहन करतो की ये कृष्णा, ये देवांच्या देवा, ये रे, मी तुला नमन करतो. तू शस्त्र घेऊन येत आहेस, यातच माझी विजय सिद्ध होत आहे. तुझ्या हातून मरण्यातच माझं भलं होणार आहे. ह्या आणि नंतरच्या जन्मात माझी कीर्ती होईल तिन्ही जगात. यामुळे शंतनूच्या मुलाचे ते उद्गार ऐकून कृष्ण भीष्मांवर वेगाने चालून गेला. कृष्ण म्हणतोय, या नरसंहाराच्या मागे तू आहेस. तू दुर्योधनाचा मृत्यू आज पाहणार आहेस. तुझ्यासारख्या शहाणाने त्या मूर्खाची साथ देण्याचं वचन दिलं, त्यातच तुझा गुन्हा सिद्ध होतो. नियतीच्या चक्रात अडकलेला तो पापी चुका करत आहे. तू त्याला साथ देत आहेस, यासाठी तुला शासन होणं क्रमप्राप्त आहे. ते ऐकून भीष्म कृष्णाला म्हणतो, नियती सर्वश्रेष्ठ असते, तिला कोणीही बदलू शकत नाही. यादव त्यांच्या भल्यासाठी कंसाला सोडतात, त्याचप्रमाणे मी धृतराष्ट्राला सांगितलं होतं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. नियतीने त्याची बुद्धी भ्रष्ट केली होती. विवेक संपला होता आणि ते बोलणं होत असतानाच पार्थ स्वतः रथातून उतरतो आणि कृष्णाकडे जातो. तो कृष्णाचे दोन्हीही हात धरतो. कृष्ण मात्र संतापलेला होता. तो अर्जुनाला जोराने बाजूला फेकतो. ते दोघेही त्या अवस्थेत भीष्मापर्यंत जातात. अखेरीस कृष्णाला आवरण्यात अर्जुन यशस्वी होतो. तो कृष्णाला म्हणतो, अरे जनार्दना, तू पांडवांचा त्राता आहेस. मी तुला वचन देतो की मी माझं क्षत्रिय कर्तव्य तुझ्या सांगण्याप्रमाणे पार पाडीन.
तू हातात शस्त्र घेऊ नकोस. तुझ्या आज्ञेनुसार मी माझे सगळे चुलत भाऊ मारून टाकीन, पण तू आत्ता आवर. मी तुला शब्द देतो की हा संहार ही माझी जबाबदारी आहे. ते ऐकल्यावर कृष्णाच्या मुखावर समाधानाचं हास्य उमटलंय. तो त्याच्या प्रिय मित्राबरोबर त्यांच्या रथाकडे वळतो. तो पुन्हा रथाचं सारथ्य घेतो. तो त्याचं शंख पांचजन्य वाजवायला लागतो. त्या आवाजाने सगळं आकाश भरून जातो. तो आवाज ऐकूनच कौरव मोठ्यांदा ओरडतात आणि एकच जल्लोष होतो. पुन्हा रणवाद्य वाजायला लागतात. पुन्हा युद्ध सुरू झालं. अर्जुन त्याचं गांडीव घेऊन कौरवांचा खात्मा करण्यासाठी सज्ज होतो. तो त्याच्या त्या अद्भुत धनुष्याने चौफेर बाणांचा वर्षाव करू लागतो. भीष्मासह सगळे कौरव अर्जुनावर चाल करतात. त्यात भूरिश्रव अर्जुनावर भाला फेकतो. दुर्योधन त्याच्या तलवारीने वेगात वार करतो. शल्य त्याची गदा घेऊन अर्जुनावर चालून जातात, परंतु अर्जुन त्या सगळ्यांचे वार बाणाच्या माऱ्याने उलटवतो. अर्जुन त्याचे गांडीव घेऊन काही मंत्र उच्चारून महेंद्र अस्त्र फेकतो. ते थेट आकाशात जातं. त्यातून मुसळधार पावसाप्रमाणे बाणांचा वर्षाव होऊ लागतो. त्या बाणांच्या न थांबणाऱ्या वर्षावामुळे कौरवांचे सगळेच अंदाज चुकतात. ते स्वतःच्या संरक्षणार्थ धावू लागतात. भीष्मसुद्धा काहीही करू शकत नाही. कोणाला काही हालचालच करता येत नव्हती. त्या मारामुळे असंख्य हत्ती, घोडे, सैनिक मृत्युमुखी पडतात. कौरवांची सगळी रणवाद्य वाजायची थांबतात. फक्त गांडीवाचा आवाज सगळीकडे ऐकू येत असतो. महेंद्र अस्त्राचं विशेष असंच आहे की त्यामुळे फक्त कौरवांचेच लोक मारले जात होते. पांडवांच्या कोणालाही त्याचा त्रासही होत नव्हता. कौरवांची सगळी यंत्र आणि त्याचे जादूचं इंद्रजाल निकामी झालेलं होतं. इंद्राच्या नावाच्या त्या अस्त्रामुळे त्या रणभूमीत रक्ताचे पाट वाहू लागतात. मृतांच्या फाटलेल्या शरीरातून जे भाग बाहेर आलेले होते त्यामुळे त्यांचा चिखल झालेला होता. ज्यातात अनेक मृत राजे, त्यांचे सैनिक कणत पडलेले होते. मृतांची चिरखतं मातीत पडलेली होती. त्या सगळ्यावरून रक्त आणि पाणी जोराने वाहत होतं. जणू काही दुसरी वैतरणा नदीच आहे असंही दिसत होतं. ते रक्त चाकण्यासाठी कोल्हे, लांडे जमावायला सुरुवात झाली होती. सूर्य थोडासा मावळतीकडे झुकलेला होता. त्यावेळी त्या हत्याकांडात पुष्कळ कौरव, धृतराष्ट्राचे मुलगे मारले गेले होते. त्यामुळे पांडवांच्या बाजूंचे छेड्डी, पांचाल, मत्स्य, कुरुश खुशीच दिसत होते. कौरवांना घाबरवण्यासाठी तो जोरजोराने ओरडू लागतात. विजयाचा आनंद ते व्यक्त करत असतात. कौरवांच्या सैन्याचे अनेक सेनापतीही मारले गेले होते. त्यामुळे ह्यापुढे त्यांच्या सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी कुणीही राहिलेलं नव्हतं. त्या एका हल्ल्याने भीष्म, द्रोण, कृप हवालदिल झालेले दिसत होते. सूर्य मावळतीला जात होता. त्याकरता त्या दिवसाची लढाई बंद करण्याचा निर्णय ते घेतात. त्या एका महेंद्राने 10,000 सैनिक कौरवांचे कामी आलेले होते. जसं रात्र वाढू लागली त्या कौरवांच्या छावण्यातून जोराने रडण्याचे आवाज ऐकू यायला लागले. अनेकांचे आप्त त्यात मेले होते. अनेक कौरव त्याच्यात मेले होते. त्यामुळे दुर्योधनसुद्धा गप्प दिसत होता. त्या महेंद्र अस्त्राने 7,000 हत्ती, सगळे सौवीर, क्षुद्रक, मालव मारले गेले होते. अर्जुनाने एक मोठं काम केलेलं होतं त्या दिवशी. कौरवांच्या तळावर श्रुतायुज, चित्रसेन, द्रोण, कृप, अमवष्ट, शल्य, साल असे सगळे राजे एकत्र जमून पुढे काय करायचं त्यावर खलबतं करू लागतात. त्यांच्या चांगल्या प्रकारे सजवलेल्या छावण्यात ते उद्या काय करावं ते ठरवत असतात. आणि इथेच आपण आपला भाग 55 संपवणार आहोत. त्याचबरोबर युद्धाचा दुसरा दिवसही इथेच संपलेला आहे.